नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया HBL इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HBL इंजिनिअरिंग लिमिटेड सेक्युअर ₹132.95 करोड कवच कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम साऊथ सेंट्रल रेल्वे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HBL इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला साऊथ सेंट्रल रेल्वेकडून कवचच्या इम्प्लिमेंटेशनसाठी 132.95 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 133 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने 23 जुलै 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि इन्फोसिस लिमिटेड 23 जुलै 2025 या डेटला फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 1चा रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया स्पाइस जेट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपला फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,719 कोटी रुपयाने घसरून आता आली आहे 1,446 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,231 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 1,446 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 119 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 325 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 25 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 325 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा EPS बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे 1.52 रुपीजने 2.30 रुपीज. तसेच EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.19 रुपीजने 2.30 रुपीज. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 0.85 रुपीजचा म्हणजे 85 पैसेचा. आणि याचाच इम्पॅक्ट आपल्याला उद्या रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेड टू कन्सिडर फर्स्ट इंटरिम डिव्हिडंड फॉर फायनान्शियल इयर 2026 ऑन जून 18. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेडने 18 जून 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि वेदांता लिमिटेड 18 जून 2025 या तारखेला आपल्या फायनान्शियल इयर 2026चा पहिला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, वेदांता लिमिटेडने या इंटरिम डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट सुद्धा फिक्स करून ठेवली आहे 24 जून 2025. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC डिक्लेअर कमर्शियल ऑपरेशन ऑफ युनिट 3 660 मेगावॅट ॲट नॉर्थ करनपुरा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडने आपल्या नॉर्थ करनपुरा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट जो झारखंडमध्ये लोकेटेड आहे, इथे या कंपनीने आपला युनिट 3 ज्याची कॅपॅसिटी आहे 660 मेगावॅटचा कमर्शियल ऑपरेशन सुरू केला आहे. आणि मित्रांनो, यानंतर NTPC लिमिटेड या कंपनीची टोटल स्टँड अलोन कमर्शियल कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन झाली आहे 60,266 मेगावॅट. आणि मित्रांनो, NTPC ग्रुपची टोटल कमर्शियल कॅपॅसिटी पोहोचली आहे यानंतर 81,368
मेगा वॅट. चला तर बोलूया बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स शेअर टू ट्रेड एक्स स्प्लिट एक्स बोनस ऑन मंडे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, त्याचसोबत बजाज फायनान्स लिमिटेडने 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेडने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर बोथ अनाऊन्स केले होते. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरला देण्यासाठी सेम रेकॉर्ड डेट फिक्स केली होती, 16 जून 2025. आणि मित्रांनो, या कंपनीची रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट एकच होती, 16 जून 2025. आणि मित्रांनो, उद्या तारीख आहे 16 जून 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहील. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मूडीज अफर्म्स BA1 rating on Tata Motors, upgrades view on Jaguar Land Rover. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मूडीज रेटिंग्सने टाटा मोटर्स लिमिटेडवर पॉझिटिव्ह आउटलुक सोबत BA1 कॉर्पोरेट फॅमिली रेटिंग दिली आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत मूडीज रेटिंग्सने जॅग्वार अँड लँड रोड्सची रेटिंग अपग्रेड करून BA1 दिली आहे. आणि मित्रांनो, याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.